जळगावच्या धरणगाव तालुक्यातील भेसळयुक्त दूध प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। पाम तेल मिसळून तयार केलेलं दूध नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय। दापोली तालुक्यात हरणे येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर दोन धर्मियांमध्ये निर्माण झालेला तणाव आता निवळला। परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे। बारामतीतील शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्यावरून वाद झालाय। शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यास शिरसुफळ गावातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय। पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पोलीस बंदोबस्त तैनात आहे। वर्ध्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली। अचानक बदललेल्या हवामानानं शेतकरी चिंतेत आहे। गर्भवती महिलेला रुग्णवाहिका नाकारल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीच्या जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलाय। उपचाराला उशीर झाल्याने बाळाचा पोटातच मृत्यू झाला, त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। राजापूर तालुक्यातील काजिर्डा इथं जामदार धरणग्रस्तांनी 3 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू ठेवलंय। पुनर्वसनाचा ठोस हमी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिलाय। चंद्रपूर गावातील साठवण तलावात बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। खड्ड्याचा अंदाज न आल्यानं तिघेही पाण्यात बुडाले। तिघेही एमबीएच्या दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे। विशाळगडावरील कुर्बानीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी देण्यात आली आहे। प्रशासनाच्या देखरेखीखालीच धार्मिक विधी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अमरावतीत मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। ग्रामीण भागातील ब्राह्मणवाडासह रेवसा इथं गारपिटीसह पाऊस झालाय। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। अमरावती जिल्ह्यात 2 दिवस उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। 30 तारखेनंतर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। माणगावच्या घरोशीवाडीत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती। पोलिसांनी 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। शुभम उतेकरला बेड्या ठोकल्यात। मनसरमध्ये पांडवकालीन बारव दर्ग्यावरून वाद निर्माण झालाय। दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर नमाज पठणास परवानगी दिल्यानं परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। धुळे बस स्थानकात नागरिकांच्या सेवेसाठी नव्यानं उपलब्ध झालेल्या 10 अत्याधुनिक ई बस सेवेचं उद्घाटन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आलं। ही सेवा प्रदूषणमुक्त आणि सक्षम वाहतूक व्यवस्थेकडे टाकलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे। नारायणबाग येथील रवी करगळ या शेतकरी साई भक्तांना साईंच्या चरणी 3.5 किलो केसर आंब्याचं दान केलंय। साई संस्थानं प्रसादालयात या आंब्याचा थंडगार आमरस तयार केला। साई भक्तांना पुढील 3 दिवस आमरसाची मेजवानी देण्यात येईल। रोहा तालुक्यातील मस्करवाडी इथे एका वाड्याला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीत जनावरांचा मोठा कोठा जाऊन खाक झाला। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। चिपळूणमधील परशुराम घाटात भीषण अपघात झाला। घाट उतरत असताना भरलेला टँकर अनियंत्रित होऊन अपघात घडला। अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला। जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यानं ओबीसी बहुजन महासंघानं सरकारचा निषेध नोंदवलाय। गोंदिया गोरेगाव इथं बाईक रॅली काढत जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय।